नमस्कार मिलिंद शेठ. नमस्कार. नमस्कार. आज जास्तच आनंद आहे. नमस्कार पण लक्ष नाही बघा काय बोलायला. आज खिरकालीच्या मैदानामध्ये एक नाही तर दोन, ती पण मोठी गुलाला आणि इतकंच नाही तर गुलालाची बालदी या सर्वांच्या अंगावर होतली. काय नाही, लाजची शरद होती. मामा पण गुलाल संपूर्ण बोला. आता मामा काय करणार आहे, गुलाल नेऊन दे इकडं. आम्ही तर मजा करत होतो. मैत्रीपूर्ण लढत झाली, विचारून गाड्या झाल्यात. काय नाही, ते पण आपले घरचेच आहेत. अलंकार झाला आणि आपले सगळ्यांचे लाडके पंढरनाथ शेठ फडके अप्पा यांच्या नावावरती तो रायफल पडतो. सुंदर पोरं आहेत ती पण, आणि गाड्या का हारजीत होत राहते. या बैलगाडी क्षेत्रामध्ये हार पण पचवता आली पाहिजे ना, जीतचा आनंद पण एक मर्यादा ठेवून केला पाहिजे. फक्त मैदानामध्ये जी आपली गाड्या होतात त्या मैत्रीपूर्ण कशा होतील त्याच्यामागे जास्त आपलं लक्ष असतो. मी तर आज खाली पण नव्हतं गेलो, पण आज मला पूर्ण विश्वास होता. कारण की रात्री जेव्हा माझी पोरं जी सांभाळतात भुंगाला, त्यांचा रात्री फोन आला होता का दादा थोडा बैलाची तब्येत थोडी डाऊन आहे. पण सकाळी जेव्हा मी फोन केला तेव्हा सगळ्या त्याच्या सवयी सगळ्या बघितल्या. पण मी बोला घ्या बिंदास, काय टेन्शन नाही. आणि त्यांनी आज खरंच आज भुंगाचे उपकार मी आयुष्यभर कधी विसरणार नाही. आणि त्यांनी जे दिलं आहे मला, आईवडिलांनी जन्म दिल्यानंतर, आईवडिलांच्या पोचल्यानंतर मला जे काय दिलं आहे, माझं नाव, माझी प्रसिद्धी, माझं राजकारण सोडलं तर जे पण माझी प्रसिद्धी ती माझा भुंगा आहे. आणि सो नेहमी सिद्ध करून दाखवतो. आणि त्यांनी दाखवून दिलं आहे का मी आहे, तू नाराज नको, मी आहे. जिथं जिथं मिलिंद पाटीलचं नाव कुठं कमी व्हायचा वेळ येत असेल तिथं भुंगा नावाचा एक हत्यार मिलिंद पाटलाच्या सोबत उभा आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि नेहमी माझं नाव, माझ्या बाबांचं नाव, माझी सगळी जी आमची सांभाळ करणारी मुलं आहेत सगळी आमची सोबत असतात, ती मित्रमंडळी, त्यांचं सगळ्यांचं नाव माझा भुंगा नेहमी उंचावरती ठेवणार. तसेच माझ्यासोबतचे सुनील शेठ, त्यांची टीम, राज, सगळे आमची जेवढी मंडळी आहेत सगळ्यांचं नाव आमचा भुंगा. आज सैराट दुखापतीमध्ये आहे, पण येणाऱ्या काळामध्ये सैराट आणि भुंगा ही परत गाडी पळेल. आणि जशी आपला पाखऱ्या प्रदीप शेठ गीते आणि आबा शेवाळे यांचा जो पाखऱ्या आहे, तो पाखऱ्याने जशी भुंगाची गाडी दोन्ही रस्त्यात पळते, तशी ही महाराष्ट्राने जी नाव दिलेली एवन जोडी, ती एवन जोडी परत एकदा नावात लवकरात लवकर येईल. बरोबर आहे. पण आता तुम्ही सुरुवातीला सांगितलं की मी आनंद कुठे नाही करत व्यक्त, पण आज तुमचं कपडं बघून कोणी बोलाल खूप आनंद केला. आनंद नाही, कोणी विरोधक गाडी मालकांनी पण सांगावं. मी फक्त मजेशीर सगळ्यांच्या अंगावरती गुलाल टाकत होतो. कारण की विरोधक खूप असतात ही गाडी पाडण्यासाठी, आणि त्या विरोधकांच्या तोंडामध्ये माती घालण्याचं काम हा भुंगा करतो, आणि त्यांचं तोंड बंद करण्याचं काम हा भुंगा करतो. आणि आयुष्यभर त्यांचं तोंड बंद करणारच आमच्या भुंगाच्या नंतर. पण आणखीन दावण आमची चांगली चांगली आहे. त्यांच्या दावणीला बैल नाही, तेही माच करायला इथं मैदानामध्ये येतात, त्यांचं पण तोंड आमचा भुंगा बंद करतो. म्हणून ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये माच चालत नाही. संयम, शांतता आणि सगळ्यांच्या सोबत मैत्रीपूर्ण लढत करूनच हे क्षेत्र चालवलं जातं. बरोबर. चला आता पहिली गाडी कुठली झाली ती पण सांगा एकदा. पिंटू शेठ यांचा वजीर आणि ते रणजित मुकादम यांचा तो खंड्या, ती गाडी झाली. आणि दुसऱ्या टायमाला आपली रायबा आणि रायफल ही गाडी झाली. आनंद आहे. मैत्रीपूर्ण गाड्या झाल्या, सुंदर गाड्या झाल्या. बघितलं, कारण कुठेतरी अलंकार स्वतः तुम्हाला पण सांगा. नाही, अलंकार खूप चांगला आहे. मी त्याला मागच्याच टायमाला बोलतो, अलंकार तू जेव्हा बैल मागशील तेव्हा मी माझा नंदी तुझ्या नंदीमध्ये, कारण की खेळी आहे. बघा, प्रत्येक मैदानामध्ये अलंकार हा आपल्याला चान्स देत होता. हारलो होतो तरी त्यांनी चान्स दिला. आज आम्ही जिंकलो तरी अलंकारला परत आम्ही चान्स देऊ, कारण की तसे खेळी आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये पाहिजेत. कारण की खेळ खेळला पाहिजे, कुठं रागरोष आणि कुठं लपून बसले नाही पाहिजे. बरोबर. आता मैदानामध्ये बघा सकाळी म्हणजे ज्या गाड्या झाल्या म्हणजे त्यांना पण एक आनंद व्यक्त होतो, कुठेतरी त्यांच्या पण गाड्या होतात. आणि जी जशी प्रथा चालू आहे आपली, सकाळी या आणि लवकर जावा आणि संध्याकाळी बिंजोरचे गाडा मला थांबा. आज बघा ना किती सुंदर चाललाय, शांत. आज मी सांगतो, मी स्वतः 4 वाजता आलो आहे. 4 वाजता आल्यानंतर माझ्या 2 शर्ती झाल्यात. खाली किचकिच नाही, भांडणं नाही, काय नाही. संध्याकाळी कमिटीला त्रास नाही. ज्या गाड्या होतात त्या सकाळी चांगल्या होतात, संध्याकाळी चांगल्या होतात. सुंदर नियोजन चाललं आहे. फक्त दुपारचा तो वेळ आहे तो थोडा वाढून तो थोडा कमी केला पाहिजे. आणि सगळ्या सुंदर गाड्या होतात. गाड्या मालकांना पण ॲक्सेप्ट आहे. आणि संघटना नेहमी गाड्या मालकांचा विचार करूनच प्रत्येक पाऊल उचलते. तसा हा विचार करून पाऊल उचलला आहे. आणि नेहमी बैलगाड्या मालकांचा विचार करून संघटना सोबत असते. बघा, पहिल्यांदा 3 फेऱ्याच्या मैदानाला ज्या वेळेला पाखरे आणि भुंगा गाडी तुम्ही पळवली या सीझनला, आणि कुठेतरी त्या गाडीचा जुकर पण तुटला होता. पण बरेच लोकांना वाटलं होतं पुन्हा ही जोडी पळेल का नाही पळेल, आणि त्या जोडीचा आतापर्यंत मला वाटतं 3 ते 4 गुलाल झाले बिंजोरला. नाही, चांगली गाडी पळते. ज्या वेळेला ही गाडी एक जोते देते त्या वेळेला एक इतिहास रचते, आणि तसंच झालं आहे. आणि ज्याच्या वेळेला भुंगा आणि हा पाखऱ्या एक जोत झाले त्या वेळेला चांगला गुलाल घेतला आणि गुलालातच राहिले. आणि बरेच लोकांचा पाखऱ्यावरती विश्वास नसेल, पण मिलिंद पाटील
कधीच असं नाही विचार करू शकत का पाखऱ्या कमी झाला आहे किंवा पाखऱ्या कुठेतरी कमी आहे. कारण की ज्या वेळेला मालकाचा इज्जतीचा प्रश्न येईल त्या त्यावेळेला पाखऱ्या दुप्पट स्पीडनी पळेल. आणि पाखरे आणि भुंगा हे समीकरण चांगलं जुळतं. जसं सैराट आणि भुंगाचं जुळतं तसं समीकरण चांगलं जुळतं. आणि बघा दोन्ही रस्त्यात गाडी पळेल. आणि माझा जो खेळ आहे दोन्ही रस्त्याचा तोच आज प्रेक्षकांना बघायला भेटला. बघा म्हणजे तुमचं जे बोललेले शब्द आहेत ना ते कुठेतरी मैदानात आल्यानंतर दिसतात. मग तसं की खरोखर चला मिलिंद शेठ पाटील जे बोलतात ते करतात. 100% चांगलाच एकदम झालं. व्यवस्थित आल्यासारखं आपण नाव दिलं, नंतर नाव फिरलं, प्रेक्षकांनी आनंद घेतला. आज पूर्ण मैदान खाली झाला. आज तुमची पण मी लवकर रजा घेतो. आज लवकर जाऊ द्या कारण की आपला समालोचक राहुल पण हळद आहे. माझ्या मामाच्या मुलाची हळद आहे, मावशीच्या मुलाची हळद आहे. आज बरेचसे 2 लग्न आहेत. आज जरा मला लवकर माफी द्या. चला जास्त वेळ नाही घेऊ आमचे आपण सुनील आता. शेठ, त्यांची संपूर्ण टीमचं, आमची सुट्टी मेकर, आमचा कुणाल ड्रायव्हर यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो. कारण की हा विजय खरा श्रेय त्यांनाच देईन मी. बरोबर. तुम्हाला अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. चला मित्रांनो लवकर थांबूया आपण. तो चालला होता ना. इकडे या साईडला बघा भुंगा डॉन चांगली अशी गाडी गुलालामध्ये रंगली. एक नाही तर 2 गाड्यांचा मानकरी झालेला आहे. बघा गुलाल अंगावर पडल्यानंतर भुंगाचा चाहता वर्ग आहे. कुठेतरी त्यांना त्याची मुलाखत पाहण्याची बघायची असतं आणि ती आपण मुलाखत घेत असतो. चला सर्वांनी प्रतिसाद द्या मुलाखतीला. आणि मिलिंद शेठचं बघा जे बोललेले शब्द आहेत ते कायम आपण जसं आपण बघतो कायम जे बोलतात तेच करतात. तसाच आज सुद्धा चित्र पाहायला मिळालं. दोन्ही साईडनं गाडी पळाली भुंगा डॉन आणि पाखऱ्याची. दोन्ही बैलांना खूप खूप अभिनंदन. चला.